गुड इव्हिनिंग सगळ्यांना. आता वाजत आलेले आहे संध्याकाळचे 7:30 आणि क्लास वगैरे झाला, सगळं मी आवरलं. पण आज माझ्या मैत्रिणीचा फोन आला की संध्याकाळी आम्ही जो रोज राऊंड मारायला जातो, तर ती म्हणत होती की येतेस का म्हणून. पण आज मला शक्य नव्हतं, कारण की गावावरून जो माझा भाचा आला होता, तर त्याने ना पालेभाज्या सगळ्या माझ्याकडे दिल्या होत्या. आणि या पालेभाज्यामध्ये ना 3 जवळपास मेथीच्या जुड्या होत्या आणि एक कोथिंबीरची जुडी होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं ना, पालेभाज्या निवडायचं मला फार कंटाळा येतो. म्हटलं आता जर राउंड मारून जर मी आले आणि तिथून पुढे स्वयंपाक करायचं जर म्हटलं तर फार उशीर होईल मला आणि या मेथीच्या जुड्या निवडायच्या तशाच पडून जातील. पण म्हटलं की जाऊ दे, आज काही राउंड मारायला जायचं नाही. तिथे मेथीच्या जुड्या वगैरे आता मी निवडून घेते. निलय खेळून आला होता, तर त्याला भूक लागली होती. त्याला एक ॲपल मी कट करून दिलं आणि बऱ्यापैकी ना 2 जुड्या मी निवडून घेतलेल्या आहेत आणि ही तिसरी जुडी चाललेली आहे माझी निवडायची. तर साईडच्याच ब्लॅक काळ्या कलरची जी पिशवी आहे त्याच्यामध्ये मी कचरा टाकते, म्हणजे पुन्हा मला आवरायला जास्त काही लागणार नाही. आणि निवडलेली भाजी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवते, म्हणजे तशीच मला ही पिशवी गाठ बांधून फ्रीजमध्ये ठेवता येईल. तर अशा प्रकारे माझं हे सगळं चाललंय काम भाज्या निवडण्याचं. तर सगळ्यात महत्त्वाचं ना, मला पालेभाज्या आणि गवारीसारख्या शेंगा निवडायचा मला फार कंटाळा येतो. कारण की ते ना खूप वेळ खातात आणि म्हणून जर कोणी असं रिकामं वगैरे जर असेल, आणि म्हणून मी जास्त करून ना पालेभाज्या जर आणायचं झालं ना, तर एकच जोडी काहीतरी आणते, मेथीची किंवा मग पालकची वगैरे अशी. म्हणजे मला निवडायला जास्त म्हणजे कंटाळा येणार नाही. आता इथे मी भाज्या सगळ्या निवडून झाल्या आणि इथे ना मला कोथिंबीर निवडायची, पण त्या कोथिंबीरला बांधलेली आहे दोरी आणि ती दोरी कट करण्यासाठी मी कैची शोधतीये, कात्री. इथेच ठेवली होती आणि कुठे गेली म्हणून सगळं शोधलं. मला असं वाटलं की ह्या काळ्या पिशवीमध्ये आहे की काय, म्हणून ती देखील मी शोधून झाली. सगळी शोधली आणि मग नंतर निलयला म्हटलं, "जरा बघ आतमध्ये किचनमध्ये जाऊन, तिथे मी चुकून ठेवून आली आहे का?" कारण की मगाशी पाणी पिण्यासाठी मी गेले होते आतमध्ये. तर मग तो आतमध्ये शोधतोय तर ती ना कात्री किचनच्या ओट्यावरती होती आणि त्याने आणून दिली. तो मला म्हणतोय, की "मम्मी तिथेच ठेवली होती, विसरली का तू?" तर असं होतंय हल्ली. म्हणजे जास्त असं कामाचं म्हणजे असं हे असेल ना, की पटापट, पटापट करा, तर त्याच्यामध्ये एखादी वस्तू ना विसरायला होते. तर भाजी वगैरे सगळी निवडून घेतली. तर या ट्रान्सपरंट पिशवीमध्ये मेथीची भाजी ठेवलेली आहे. काळ्या पिशवीमध्ये कचरा ठेवलेला आहे आणि आता हे सगळं आवरून घेते, कारण की ना आणखीन स्वयंपाक देखील करायचा आहे. आणि ही मेथी म्हणजे 3 जुड्या मेथीच्या निवडण्यासाठी मला जवळपास तासभर घेतला मी. कारण की जर आपण मेथीची जुडी वगैरे निवडत असू किंवा कुठलीही भाजी निवडत असू, तर टीव्ही किंवा मोबाईल जर आपल्या समोर असेल ना, तर जास्त वेळ लागतो. तर असो, आता इतकं मी सगळं निवडलं आणि टाईमपास पण देखील केला होता मी थोडासा मेथीची भाजी निवडत-निवडत. त्याच्यामुळे थोडासा वेळ देखील झाला. तर आज स्वयंपाकाला करायचं काय? कारण की आता आम्ही सध्या तिघंच आहोत. मुलांचे पप्पा तर काही नाही आहेत, घरी गावी गेलेले आहेत. त्याच्यामुळे मग विचार केला की चला झटपट जीरा राईस आणि दाल तडका करूया. मुलं पण आवडीने खातील पोटभर आणि माझं काम देखील पटापट होऊन जाईल. तर आज ना माझे डोळे फार दुखतायत, माहिती नाही का? मला असं वाटतंय मोबाईलची लाईट जास्त डोळ्यांना सहन होत नाही वाटतं. तर आज म्हणजे ना साधारणपणे दुपारपासूनच माझे डोळे फार दुखत होते. तर म्हणून दुपारी देखील मी थोडीशी झोपले, पण नाही, डोळे दुखायचे काही थांबले नाहीत. तर माहिती नाहीये आणि थोडंसं ना असं ब्लर देखील दिसतंय. म्हणजे ना असे जवळची अक्षर अशी प्रॉपर दिसत नाहीयेत. तर एकदा आता असं वाटतंय की डोळे चेक करायला हवेत म्हणून. तर असो, आपण ज्या गृहिणी किचनमध्ये जेव्हा स्वयंपाक वगैरे करत असतो ना, तर त्यावेळेस जो स्वयंपाक करतो त्याची फोडणीचं जे तेल असतं ते हवेमध्ये उडतं आणि ते हवेमध्ये उडल्याबरोबर आपल्या श्वासातून आतमध्ये देखील जातं, डोळ्यामध्ये देखील उडतं. तर हा देखील इफेक्ट असतो आपल्या डोळ्यांवर परिणाम करण्याचा. तर जीरा राईसला फोडणी दिली मस्तपैकी तेलामध्ये. जिरं, त्याच्यानंतर दालचिनी, तेजपत्ता आणि लवंग घालून मस्तपैकी फोडणी तयार केली. त्याच्यामध्ये तांदूळ परतला आणि आता पाणी घालून, मीठ घालून आता हा जीरा राईस मी शिजत ठेवणार आहे.
तर आता दाल तडका वगैरे बनवायचा आहे मला. तर दाल तडक्यासाठी मी इथे तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि पटापट चॉपरमध्ये आता कांदा, टोमॅटो, लसूण एकत्रच मी बारीक करणार आहे. तर कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटो धुवून वगैरे घेतला आहे आणि आता इथे ना पटापट चॉपरमध्ये बारीक करून फोडणी घालणार आहे. डायरेक्ट कुकरमध्ये मी दाल तडका करणार आहे. तर असं केल्यामुळे काय होईल ना, साधारणपणे माझा जो स्वयंपाक आहे ज्याला तुम्ही 15 ते 20 मिनिटं म्हणजे 20 ते अर्धा तास इतका वेळ लागतो 20 ते 30 मिनिटं, तर तितका वेळ काही लागणार नाही मला. झटपट माझा स्वयंपाक तयार होईल. कारण की आता वाजत आलेले आहेत 9 आणि आता मुलांची जेवणाची वेळ देखील झालेली आहे. तर इथे ना चॉपरमध्ये कांदा, टोमॅटो, लसूण घालून घेते. तोपर्यंत कुकर बाजूला गरम झालेला आहे आणि त्यामध्ये आता तेल घालून मस्तपैकी खमंग अशी फोडणी देणार आहे. तर बऱ्याचदा जीरा राईस आणि दाल तडका करत असताना दाल तडक्यामध्ये शक्यतो मी 2 डाळी मिक्स करते, मूग डाळ आणि तूर डाळ. पण आता ना मूग डाळ संपलेली आहे म्हणून म्हटलं की चला तूर डाळीचाच दाल तडका करूया. बऱ्याचदा मी असं ऑब्झर्व केलंय, की नुसती तूर डाळीचं जर वरण केलं ना आणि ते देखील रात्रीच्या वेळेस, तर ना भयंकर पित्त होतं बरं का. म्हणजे खूप असं आंबट पाणी घशाला येतं आणि म्हणून मी काय करते, तुरीच्या डाळीचं जे काही वरण जे काही करायचं असेल ना, तर त्याच्यामध्ये मी मूग डाळ मिक्स करतेच करते. मूग डाळ मिक्स केल्याने अजिबात जळजळ वगैरे होत नाही. पण आता इथे मला ना तिखट वगैरे घालायचं. तिखट वगैरे घातलं की जळजळ होणार नाही तूर डाळ खाल्ल्यावर. पण तेच जर असं अळणी वरण जर असेल ना, तर मग जळजळ होतं. तर छान अशी खमंग फोडणी तयार केली. त्याच्यामध्ये आता कांदा, टोमॅटो, जिरं, मोहरी, कढीपत्ता, त्याच्यानंतर हिंग, हळद, त्याच्यानंतर घरगुती मसाला आणि चवीनुसार मीठ हे सगळं मी घातली आणि मस्तपैकी फोडणी दिली. पाणी घातलं आणि आता यामध्ये ना आता बारीक चिरून कोथिंबीर घालणार आहे. झटपट दाल तडका तयार होते. कुकर जर आपण लावला तर एका कुकरमध्ये डाळ भात शिजवून घेतो. पुन्हा त्याला फोडणी द्यावीच लागते. मग अशा पद्धतीने केलं ना, तर हे मला सोपं वाटतं. माझं काम लवकर झाल्यासारखं मला वाटतं. तर आता म्हटलं जीरा राईस आणि दाल तडका आहे, तर तोंडी लावायला काहीतरी हवंयच आणि मेथी भाजी भरपूर होती म्हणून म्हटलं की चला मेथीची भजी बनवूया. तर रेसिपी मी बऱ्यापैकी मेथीच्या भाजीची बघितली होती. पण म्हटलं की आज भजी ट्राय करून बघूया म्हणजे तोंडी लावायला देखील छान वाटेल आणि त्यासोबत मुलांच्या पोटात देखील मेथी जाईल. तर इथे मेथी मी धुवून बारीक चिरून घेतली. त्यामध्ये ना थोडंसं मीठ, अ, धने आणि जिऱ्याची पावडर घातलेली आहे. सोबतच हळद आणि लाल मिरची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करणार आहे आणि यामध्ये ना मावेल इतकं मी हे घालणार आहे, चण्याचं पीठ घालणार आहे. जर तुमच्याकडे थोडंसं तांदळाचं पीठ असेल ते देखील घालू शकता. खरं सांगते ही भजी इतकी टेस्टी लागतात ना, ते एकदा नक्की ट्राय करून बघा. तर यामध्ये आता ना हे बेसन पीठ घातलेलं आहे आणि हे बेसन पीठ देखील मी घरीच तयार केलेलं होतं. तर घरगुती जर डाळ असेल ना, तर त्याचं पीठ खूप चवदार लागतं बरं का. त्याच्यापासून बनवणारे कोणते पण पदार्थ. आता हे सगळं मी व्यवस्थित भजीचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. तो पण जीरा राईस झाला आणि त्याला पलीकडच्या गॅसवर शिफ्ट केलं. गॅसवर मी एक पॅन ठेवून त्याच्यामध्ये तेल घातलं आणि पटापट आता ही मेथीची भजी तळून घेतीये. कारण की आता मुलांना भूक लागली आहे आणि 1-2 वेळा तर त्यांच्या फेऱ्या झाल्या किचनमध्ये. त्यांना म्हटलं 5 मिनिट जरा फक्त 5 मिनिट, 5 मिनिटं वाट बघ आणि मग आता जेवायला देते. असं करत करत ना 9:15 माझे वाजले होते. तर आज माहिती नाही जेव्हा स्वयंपाक तयार असतो तर मुलांना ना भूक लागलेली नसते आणि जेव्हा नेहमी स्वयंपाक जर तयार नसेल तर त्यावेळेस मुलांना आवर्जून भूक लागते. तर ही एक गोष्ट खरी आहे बरं का. सगळी भजी तयार झाली. म्हटलं की थोडीशी भजीची टेस्ट घेऊया. म्हटलं मेथीची भजी कशी झाली आहे. तर मी खाऊन बघितली. छान अशी बाहेरून कुरकुरीत वगैरे झाली होती. पण आता मेथी आहे म्हटल्यानंतर थोडासा हलकासा कडवटपणा त्याला येतो. पण तितकं तर चालतंच नाही का. पण छान झाली होती टेस्टी भजी एकदम. तर अशा पद्धतीची भजी मुलांना देखील आपण देऊ शकतो. ज्या वेळेस मुलं भाज्या वगैरे खात नाहीत ना, त्यावेळेस अशा प्रकारचे पदार्थ बनवून द्यायचे किंवा मेथी पराठा. आता ही मी मेथीची भजी बनवली आहे. आता मेथी पराठा देखील लवकरच बनणार आहे. तर सगळा स्वयंपाक वगैरे झाला आणि आता किचनचा ओटा आवरून घेतला. आता मला पण इतकी भूक लागली होती. पण आता किचनचा ओटा आवरलाय आणि स्वयंपाकाची भांडी सिंकमध्ये पडली. तर म्हटलं चला हातासराशी ही पण स्वच्छ करून घेते. कारण की सिंक जर पूर्णपणे रिकामं आणि स्वच्छ असेल ना, तर जरा मनाला समाधान वाटतं आणि काम खूप हलकं झाल्यासारखं वाटतं बरं का माझं.
तर जास्त काही भांडी नाही असं म्हणत मी भांडी घासली, पण बऱ्यापैकी भांडी निघालेली होती. भांड्यांचं सिंक आपण जसंच रिकामं करतो ना, परत त्याच्यामध्ये भांडी भरली जातात घासण्यासाठी. तर ना भांडी एक खूप अशी पडतात घासायला आणि वारंवार ती सतत साफ करत राहणं, हे देखील खूप एक कंटाळवाणं काम झालेलं आहे. तर कधी-कधी असं वाटतं ना, की म्हणजे भांडे घासण्यासाठी एखादी मशीन घेतली तर खूप बरं होईल. पण माझ्याकडे ना मशीन ठेवायला जागाच नाही कारण की माझं किचन तुम्ही बघताय लहान आहे किचन आणि त्याच्यामध्ये आता दुसरं काहीही बसणार नाही कारण की ऑलरेडी माझ्या किचनमध्ये एका साईडला फ्रीज आहे आणि दुसऱ्या साईडला वॉशिंग मशीन लावलेली आहे. त्याच्यामुळे आता ठेवायचं कुठे ना म्हणजे भांड्याची मशीन वगैरे. तर एखादी अशी बाल्कनी वगैरे असते त्याच्यामध्ये ठेवलं असतं. पण असो अ, बघू नंतर कधी जर झालं शक्य तर त्याची ते देखील आपण काहीतरी सोय करू शकतो. आता भूक लागलेली आहे मुलाला आता जेवायला देते. मस्तपैकी गरमागरम जीरा राईस, दाल तडका आणि सोबत तोंडी लावायला मेथीची भाजी आणि आपलं घरचं बनवलेलं आवळा लोणचं. तर असं होतं आजचं माझं रात्रीचं रुटीन. तर आजचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. व्हिडिओवर जर पहिल्यांदाच आले असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा तोपर्यंत बाय.